मसाल्याला जर चव असली तरच भाजी चविष्ट बनत असते आणि टेस्टी, चमचमीत, झटपट होणाऱ्या भाज्या कुणाला आवडत नाही। तर आज आपण घरच्या सामानामध्ये इथे पाव किलोचा किचन किंगचा मसाला बनवणार आहोत। भाजीमध्ये वाटण घातलं नाही तरीसुद्धा भाजी अतिशय घट्ट तर होणारच आहे, त्याचबरोबर भाजी अतिशय टेस्टीसुद्धा होणार आहे। आपण बनवलेल्या मसाल्यापासून 2-3 मिनिटांमध्ये शेवची भाजीसुद्धा इथे बनवून बघितलेली आहे। तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर 2 साईजचे चमचे असतात, त्यातला जो मोठा चमचा आहे त्या चमच्याने आपण सगळे मेजरमेंट इथे घेणार आहोत। तर 4 चमचे धणे घेतलेले आहेत। टोटल पाव किलोचा आपण मसाला बनवत आहोत। धणे घेताना खूप जुने किंवा जाळे लागलेले धणे घ्यायचे नाहीत, हिरवेगार आणि फ्रेश धणे घ्यायचे आहेत। किडे लागलेले सुद्धा धणे इथे वापरायचे नाहीत, म्हणजे मसाला खराब होत नाही। 4 चमचे धणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे एकदम फ्रेश असं जिरं घेतलेलं आहे। जिरंसुद्धा एकदम फ्रेश घ्यायचं आहे, म्हणजे तेवढीच मसाल्यांना टेस्ट चांगली येणार आहे। 1 चमचा फ्रेश अशी बडीशोप घेतलेली आहे। जिरे आणि बडीशोपमुळे मसाल्यांना खूप टेस्ट येत असते, एकदा नक्की ट्राय करून बघा। अर्धा चमचा इथे काळी मिरी घेतलेली आहे। मी गरम मसाले कमी वापरलेले आहेत, कारण गरम मसाल्यामुळे भाज्या खूप गरम मसाल्याचा वास मारतात किंवा तिखटसुद्धा लागतात। पाव चमचा किंवा मोजून 10 लवंगा घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतलेला आहे। जिरं आणि शहाजिरामध्ये फरक आहे बघा, फक्त अर्धा चमचाच मी इथे शहाजिरं घेतलेलं आहे। आता इथे मेथीचे दाणे बारीक आहेत म्हणून 17-18 मेथीचे दाणे घेतलेले आहेत। तुमची जर मोठी मेथी असेल तर फक्त 10 ते 11च मेथीचे दाणे घ्यायचे आहेत। चमच्याने बघितलं तर पाव चमचा मेथीचे दाणे आहेत। 5 हिरवी वेलची घेतलेली आहेत आणि 2 काळ्या वेलच्या घेतलेल्या आहेत। काळ्या वेलचीला खूप डार्क वास असतो म्हणून 2च घेतल्या। पाव चमच्यापेक्षा कमी इथे जायफळ कापून घेतलेलं आहे। मोठ्या जायफळमधून थोडंसं जायफळ मी कापून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दालचिनी घ्यायची आहे। तर बघा, मी दालचिनीला एकदम पॅक करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे दालचिनीला खूप वास आहे, त्याच्यामुळे मी फक्त 2 काड्याच दालचिनी वापरलेली आहे। तुमच्या दालचिनीचा वास जर कमी झालेला असेल तर आणखीन एखादी काडी इथे वापरू शकता। आता 4 तेजपान घेतलेले आहेत। तेजपान घेताना चांगले हिरवेगार घ्यायचे। सुकलेले जाळे लागलेले तेजपान मसाल्यामध्ये घालायचे नाहीत, याच्यामुळे सुद्धा मसाला खराब होत असतो। माझ्याजवळ बेडकी मिरची आहे, त्या 6 बेडकी मिरची मी वापरलेल्या आहेत। तुम्ही घरामधील सुकलेली लाल मिरची सुद्धा वापरू शकता, फक्त मिरची चांगली उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे। आता इथे मिरचीमधील बिया मला घ्यायच्या नाहीत, या पद्धतीने बिया काढल्या तर व्यवस्थित बिया निघत नाहीत, म्हणून बेडकी मिरचीला मध्ये कट करायचं आणि बघा उभं या पद्धतीने बेडकी मिरचीला कापून घ्यायचं आणि सगळ्या बिया इथे झटकून काढायच्या आहेत, म्हणजे मिरचीमधील सगळ्या बिया निघून जातात। बिया जर घेतल्या तर बघा मिक्सरमध्ये बिया व्यवस्थित बारीक होत नाहीत, म्हणून मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला फक्त चवीसाठी मसाला बनवायचा आहे, म्हणून मी बिया काढून टाकलेल्या आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बियासुद्धा ठेवू शकता। तर बघा या पद्धतीने सगळ्या बिया निघून जातात आणि मसाला जास्त तिखटसुद्धा होणार नाहीत। बराच वेळेस आपण मसाले लहान मुलांच्या भाजीमध्ये घालतो, म्हणून मी ते फक्त चवीसाठी स्वादिष्ट असा मसाला बनवलेला आहे। आता सगळ्या बिया मी ते झटकून काढलेल्या आहेत। आता फक्त वरची आपण मिरची इथे घेणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये आणखीन 2-3 मिरच्यासुद्धा ॲड करू शकता। मी फक्त 6 मिरच्या बिया काढून वापरलेल्या आहेत। आता हा सगळा मसाला मी पॅनमध्ये काढून घेतलेला आहे। पॅन गॅसवरती ठेवला आणि गॅस चालू केलेला आहे। आता गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवायची आहे। कमी गॅसवर फक्त 2 मिनटं आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। दालचिनीच्या मोठ्या काड्या होत्या, मी त्यांचे तुकडे करून घेतले। 2 मिनटापेक्षा जास्त हा मसाला आपल्याला भाजायचा नाही। सगळे मसाले आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत। दालचिनी, मिरची सगळं इथे थोडंसं गरम झालं पाहिजे, म्हणजे त्यातील सगळा मॉइश्चर इथे निघून जाईल आणि मसाले पटकन बारीकसुद्धा होतील आणि खराबसुद्धा होणार नाहीत। तर बघा 1 मिनिटामध्ये थोडेसेच मसाले गरम झालेले आहेत। पुन्हा 1 मिनिटभर मी हे मसाले कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। आता मसाले थोडेसेच गरम झालेले आहेत, मात्र मसाल्याचा कलर कुठेही चेंज झालेला नाही। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि बघा सगळ्या मिरच्या, तेजपान मी चेक करून बघितलं, सगळं इथे थोडंसं गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे। कस्तुरी मेथीने भाजीला स्वाद खूप छान येतो। आता इथे मी अर्धा चमचा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। तर ही भाजलेली पुदिन्याची पानं आहेत। तुमच्याजवळ पुदिन्याची पावडर असेल तर फक्त पाव चमचा पुदिन्याची पावडर घ्यायची आहे। आता इथे पाव चमचा हिंग घेतलेला आहे, पाव चमचा हळद आहे आणि इथे पाव चमचा काळं मीठसुद्धा घेतलेलं आहे। 1 चमचा मी इथे आपलं नेहमीचं खाण्याचं मीठ घातलेलं आहे, तुम्ही जाडं मीठसुद्धा घालू शकता। पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला या गरम पॅनमध्ये मिक्स करून घ्यायचे। पॅन थोडा गरम आहे, त्याच्यामुळे मीठ,
हळद, हिंग सगळं इथे थोडंसं गरम होईल आणि त्यातील मॉइश्चरसुद्धा कमी होण्यास मदत होईल. पॅनसुद्धा थोडासा गरम आहे, त्याच्यामुळे सगळे मसाले इथे आता गरम होणार आहेत. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची, म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा मसाल्यामध्ये किडे होणार नाहीत किंवा बराच वेळेस मसाल्यांना गोळे तयार होतात, तर तसं काही होणार नाही. आता कॉर्नफ्लॉवर पावडर मिक्स केल्यानंतर गॅसवरून हा पॅन मी उतरवून घेतलेला आहे आणि 15 मिनटं असाच हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे. फॅनसुद्धा चालू करायचा नाही आणि संपूर्ण मसाला थंड झाल्यानंतरच आपण याला आता दळून घेणार आहोत. 15 मिनिटांनी पूर्ण पॅन इथे थंड झालेला आहे आणि सगळे मसालेसुद्धा थंड झालेले आहेत. संपूर्ण मसाले थंड झाल्यानंतरच आपण मसाले दळून घेणार आहोत. आता आपण मसाले भाजताना तेल वापरलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर अर्धा किंवा 1 चमचा तेल वापरू शकता. आता मसाला दळण्यासाठी आपण जे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते सुद्धा एकदम स्वच्छ आणि सुकलेलं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जरी पाण्याचा थेंब असला तरीसुद्धा मसाला खराब होण्याची शक्यता असते. आता इथे आपण कमी मसाला बनवत आहोत. जर जास्त प्रमाणात मसाला बनवत असाल तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, म्हणजे मसाला अजिबात खराब होत नाही. मिक्सरच्या भांड्याला बराच वेळेस रबर असतं आणि बघा त्या रबरमध्ये सुद्धा पाणी गुंतलेलं असतं, तर ते सुद्धा चांगलं क्लीन करून घ्यायचं आहे आणि नंतर पल्स मोडवरती आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे. मसाला दळण्यासाठी 1 मिनिटंसुद्धा लागणार नाही. 1 मिनिटाच्या आत हा मसाला दळून होतो. फक्त पल्स मोडवरती आपल्याला मसाला दळायचा आहे. एकदम जर मिक्सर चालू ठेवलं तर मसाले गरम होऊ शकतात आणि त्यावेळेसुद्धा मसाला खराब होण्याची शक्यता असते. आता हा मसाला दळताना थोडासा गरम झालेला आहे, त्याला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, म्हणून मी वाटीमध्ये हा मसाला काढून घेतला आणि बघा आपला पाव किलोचा मसाला इथे तयार झालेला आहे. आता मी मसाला गाळून घेतला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकता. मसाला थंड झाल्यानंतर सुकवून स्वच्छ केलेल्या काचेच्या बरणीमध्ये मसाला भरून ठेवायचा आहे आणि मसाला काढताना ओला चमचा मसाल्याला लावायचा नाही, म्हणजे मसाला खराब होत नाही. तुमच्या मिक्सरमध्ये मसाला बारीक होत नसेल तर अर्धा चमचा त्याच्यामध्ये जाड मीठ घालायचं, म्हणजे पूर्ण मसाला तिथे बारीक होणार आहे. अजिबात जाड मसाला राहणार नाही. पूर्ण थंड झाल्यानंतरच मसाल्याला झाकण लावायचं आणि नंतरच हा मसाला स्टोअर करायचा आहे. तर इथे आपला पाव किलोचा किचन किंगचा मसाला तयार झालेला आहे. तर याच मसाल्यापासून वाटण न बनवता आपण एक भाजीसुद्धा बनवून बघूयात. तर बघा फक्त अर्धा चमचापेक्षा कमीच मी मसाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तिखट नव्हतं म्हणून अर्धा चमचा लाल मिरची टाकली, पाणी टाकलं थोडंसं आणि मिक्स करून घेतलं. मसाला तेलामध्ये जळेल म्हणून पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी शेवची भाजी बनवत आहे. तुम्ही याच्यापासून बटाट्याची भाजी, एखादी चटणी, मसाल्याची भाजी, डाळ, आमटी कशामध्येही हा मसाला वापरू शकता. आता अर्धी पळी तेल गरम झालं होतं, त्याच्यामध्ये मसाल्यांची पेस्ट टाकली, मिक्स करून घेतली आणि पुन्हा 2-3 चमचे वाटीमध्ये पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हा मसाला तेलामध्ये चांगला मिक्स झाला की आपल्या आवडीनुसार इथे पाणी घालायचं आहे. तर मी इथे टोटल पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण मला इथे रश्श्याची शेवभाजी बनवायची आहे. तर बघा जो ग्लास दाखवला त्या ग्लासने 1 ग्लास पाणी मी इथे भाजीसाठी वापरलेलं आहे. आता हे मिक्सरचं भांडं आपण मसाले दळण्यासाठी वापरलं होतं, त्याला थोडेफार मसाले लागलेले असतात, म्हणून त्यात थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरचं भांडं धुवूनसुद्धा पाणी या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि इथे पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये अर्धी वाटी शेव घातलेली आहे. आता मीडियम फ्लेमवरती 2-3 मिनटं या भाजीला उकळू द्यायचं. तर आमच्या इथे शेवभाजीमध्ये टोमॅटो आवडतो म्हणून मी थोडासा टोमॅटो घातला आणि आता फक्त शेव शिजू द्यायची आहे. आता बघा शेवची भाजीची शेव लगेच शिजत असते. फक्त 2 मिनिटांमध्येच ही शेवसुद्धा चांगली नरम झालेली आहे आणि आपली इथे शेवची भाजी तयार झालेली आहे. आता इथे मी अर्धा चमचा मसाला घातला. तुम्ही 1 चमचासुद्धा घालू शकता, म्हणजे आणखीन घट्ट भाजी इथे तयार होईल. आता इथे शेव नरम झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि गॅसची फ्लेम बंद केली आणि बघा फक्त अर्धा चमचा मसाला वापरून 4-5 मिनिटांमध्ये आपली शेवभाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही बघत असाल भाजी भरपूर अशी घट्ट झालेली आहे, ते सुद्धा कुठलंही वाटण न वापरता. तर या पद्धतीने मसाला बनवून बघा आणि स्टोअर करून बघा, मसाला अजिबात खराब होणार नाही. आता मसाला बनवल्या जर त्याची भाजी बनवली तर भाजी थोडीशी तिखट लागते, मात्र हाच मसाला जर 2-3 दिवसांनी वापरला तर त्याची चव आणखीन डबल लागते. तर भाजीची चव वाढवण्यासाठी आपण हा मसाला बनवलेला आहे आणि फक्त पाव चमचा ते अर्धा चमचा हा मसाला आपण वापरत असतो, म्हणून मी ते फक्त पाव किलोचा मसाला बनवलेला आहे. संपल्यानंतर पुन्हा 1-2 महिन्यासाठी दुसरा मसाला बनवता येतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मसाल्यांचं प्रमाण डबल करून अर्धा किलो किंवा 1 किलोचा मसाला बनवून ठेवू शकता. तर नक्की या पद्धतीने किचन किंगचा घरगुती मसाला ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.